नमस्कार मैत्रिणींनो. रात्रीचे 12 वाजले होते. नवरा उशिरा घरी आला. बायको रागावली होती. बायको, कुठे होतात दिवसभर? ऑफिसमधून पण दुपारीच निघालात. नवरा, अगं मी ना ते आपलं हे. बायको, नवऱ्याचे ततपप ऐकून आणखी रागावून, आता का गप्प? सांगा ना, कुठे शेण खायला गेला होतात? आणि ही घाणेरडी ट्रक आणि भिकारडी वळकडी कोणाची? नवरा, थोडा धीर जमावून, अगं आईला आपल्या घरी आणायला गेलो होतो. बायको, काय? कशाला आणलं तुमच्या आईला इथे? तुमच्या भावाकडे सोडायचं होतं तिला. आई बिचारी दरवाजा बाहेर काळोखात पदराने डोळे पुसत उभी होत असते. बायकोला तिला आत या असे पण सांगावेसे वाटत नाही. संतापलेली बायको तिच्याकडे पाहत पण नाही. नवरा, अगं तिगपणे तिला माझ्या भावाकडे सोडणं शक्य नाही. प्लीज समजून घे. बायको, का आपल्याकडे कुबेराचा खजिना आहे वाटतं? तुमच्या 10,000 पगारात आपलंच भागत नाही. आता आई कशाला आणखी? नवरा निग्रहाने, आई इथेच राहील. बायको, हो का? मग घ्या घरात. एकतर ती राहील किंवा मी. आणि ही पण निर्लज्जपणे आली इथे. काय हो, कशाला आलात आमच्या संसारात विष कालवायला? हे विचारात बायको बाहेरच्या दिवा लावून दरवाजा बाहेर जाते. मगाशी काळोखात उभ्या आईने डोळे पुसणारा पदर चेहऱ्यावरून बाजूला केलेला असतो. तिला पाहून हादरलेली बायको 2 पावले मागे सरकत आणि म्हणते, आई तू? आई, हो मीच. तुझ्या भावांनी आणि त्यांच्या बायकांनी मला खूप छळलं आणि घराबाहेर काढलं. मी जावई बापूंना फोन केला आणि ते लगेच मला न्यायला आले. आपल्या आईची कहाणी ऐकून क्षणभर सुन्न होते. डोळे पाण्याने डबडबतात. पण क्षणात अश्रू पुसून नवऱ्याकडे लाडीत कटाक्ष टाकत बायको वतते. बायको लाडात येत, तुम्ही पण ना अगदी असे आहात. जा बाई, किती दिवसांनी इतकं छान सरप्राईज दिलंय. थँक्यू डार्लिंग. आईकडे वळत, चल आई दमली असशील, जेवून घे गरमागरम. नवऱ्याला आईचं काय? आजच्या मुलींनी यावर विचार करायला हवं. कारण मुलगा लग्न झाल्यावर का आई पासून वेगळा होतो? बाबांनो, हात जोडून विनंती करतो, आईपेक्षा जास्त किंमत जगात कुणालाच देऊ नका. आजची मुलगी उद्याची आई आहे. उद्याची आई हीच कोणाची तरी सून आहे. सून हीच कोणाची तरी सासू आहे. मग तुमच्यावरही वेळ येईल. तर मैत्रिणींनो, कहाणी कशी वाटली मला नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.